मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्नी सत्वशीला चव्हाण यांच्यासह वर्षावर गणपतीची प्रतिष्ठापना केली। यावेळी त्यांनी राज्यातल्या सर्व जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। राज्याची प्रगती होऊन शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगारी सारखे प्रश्न सुटावेत असं साकडं यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला घातलं। या उत्सवाच्या निमित्तानं मी आत्ताच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि गणेशाकडे प्रार्थना केलेली आहे की राज्याची आणि राज्याच्या तमाम जनतेची भरभराट हो। हे वर्ष त्यांना सुख, समृद्धीचं आणि शांततेचं जावो आणि याच वातावरणामध्ये महाराष्ट्राची विकासाची गती ही वृद्धिंगत हो। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरींच्या नागपूरच्या घरी ही लाडक्या गणरायाचं आगमन झालं। गडकरींनी आपल्या कुटुंबियांसमवेत बाप्पाची पूजा करून प्राणप्रतिष्ठापना केली। गणरायाच्या आशीर्वादानं राज्यात भरपूर पाऊस बरसणार आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती लवकरच दूर होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये पाऊस चांगला झालेला आहे, काही भागामध्ये थोडा कमी आहे। येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे परमेश्वराच्या आशीर्वादाने सर्व ठिकाणी पाऊस येईल। आपली धरणं अनेक ठिकाणी भरली आहे, जी रिकामी आहेत ती पण भरल्या जातील आणि पाण्याचं कुठलंही संकट आपल्याजवळ राहणार नाही याकरता भगवान गणेशाने आशीर्वाद द्यावे अशीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। तर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे सुद्धा बाप्पाचरणी लीन झालेत। मुंबईतल्या अंजिरवाडी गणेशोत्सव मंडळात जाऊन भुजबळांनी गणरायाची सपत्नीक पूजा केली। राज्यावरील कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ आणि विजेचं संकट दूर करा असं साकडं गणरायाला घातल्याचं भुजबळांनी यावेळी सांगितलं। तसंच बिहार आणि कर्नाटकमधील पोटनिवडणुकांचे निकाल पाहता राज्यात आघाडी सरकार येईल असा विश्वासही भुजबळांनी व्यक्त केलाय। या महाराष्ट्रावर संकट असे येतात की प्रचंड दुष्काळ किंवा काही भागामध्ये प्रचंड पाऊस आणि त्यामुळे सगळ्या शेतीसुद्धा वाहून जाणं, ह्या सगळ्या घटना घडतात। या पार्श्वभूमीवर परत एकदा प्यायच्या पाण्याची सुद्धा अडचण काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली आहे। विजेची अडचण निर्माण होते आहे, पाणी कमी असल्यामुळे, कोळसा कमी असल्यामुळे किंवा इतर काही प्रश्नामुळे। ही सगळी संकट जी आहे या महाराष्ट्रावरची दूर करा अशी मी परमेश्वराच्या चरणी जी आहे प्रार्थना केलेली आहे। लोकसभेला मतदान जे आहे हे वेगळ्या प्रकारे होतं, विधानसभेचे प्रश्न वेगळे असतात आणि त्या ठिकाणी लोकांचा जो आहे दृष्टिकोन मतदानाचा वेगळा असतो। त्यामुळे इथे सुद्धा यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हीच आघाडीच्या निश्चितपणे यश मिळेल अशी माझी खात्री आहे। तर माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याही घरी गणराय विराजमान झालेत। शिंदे यांनी आपल्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली। आपण पाहतोय सुशील कुमार शिंदे यांच्या घरातही गणेशोत्सव साजरा केला जातोय। बाप्पाच्या चरणी सुशील कुमार शिंदे विराजमान झाले। हमारी सांस्कृतिक परंपरा बढ़ाने के लिए ये हमारा त्यौहार है और ये अच्छी तरह से इसका फायदा भी होता है। और जिस श्रद्धा से गणेश जी की पूजा करते हैं वो कुछ न कुछ देते रहता है हमेशा। मेरे तो लाइफ में उन्होंने बहुत कुछ दिया है। मैं अभी केवल महाराष्ट्र और देश के लिए सुख, शांति, समृद्धि मांगता हूँ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।